दुसऱ्या दिवशी सकाळची पहाट, सकाळचा योग जवळपास वाजले असतील 5. उठवलं होतं 4:30 वाजता. उठवल्यानंतर ज्याचे त्याचे कार्य करून सर्वजण आलेत पावली खेळण्यासाठी. कोणी लवकर उठते, कोणी थोडं आरामानं उठते. ज्याचं झालं लवकर उठणं ते फ्रेश वगैरे होऊन सहज तिकडे येते. चुडावरून पुढे निघाल्यावर लगेच चहाची व्यवस्था केलेली होती. नुसती चहाचीच नाही तर येणाऱ्यांसाठी वेलकमही टाकलेलं होतं, रांगोळी काढलेल्या होत्या. त्यासहितच त्याच्यावर सर्व दिवे लावलेले होते की बाबा या स्वागतासाठी तुमचं स्वागत निश्चित करत आहोत, पालखीचं व दिंडीचं. सर्व साईडला पण रांगोळी टाकलेली होती, दिवे लावलेले होते. असं नाही की त्या घरापुरतंच मर्यादित होतं, बरंचसं काही लांब जागी रांगोळी टाकलेल्याच होत्या जे तुम्हाला दिसत असतीलच. चहा पिल्यानंतर हे आमची ॲम्ब्युलन्स जी आमच्या संगत सोबत राहते सर्व वेळ, काही इमर्जन्सीसाठी ठेवलेली व दिलेली आहे. ज्या यजमानांनी चहाची व्यवस्था केलेली आहे त्यांना गुरुवारांचा फोटो देऊन मंगल असा आशीर्वाद देण्यात येतो. त्यानंतर आम्ही लगेचच थोड्या वेळानंतर तिथून प्रस्थान करतो. आमचे झेंडेकरी हे आमचे असे 2 झेंडेकरी आहेत की ज्यांच्या पायात चप्पल नसते झेंडे असल्यामुळं. तिथून पुढे पैदल जात असताना मस्तपैकी अशा भजनाच्या ह्याच्यात, ढोलकी टाळायच्या ह्याच्यात, मृदंगात पुढे निघत आहोत. कारण का पुढच्या स्टॉपला आम्हाला पोहोचायचं आहे. पुढच्या स्टॉपला पोहोचल्यानंतर तिथंच आमचा सकाळ फराळ वगैरे तिथंच राहणार आहे. फराळासाठी तिथं मुरमुरे व केळी दिलेली आहे. इथून पुढे 1 घंट्यासाठी आंघोळ स्नान वगैरे सर्व करून घेण्यासाठी मोकळं सोडले जाते व लगेच पारायणाला बसण्याची सुरुवात होते. ज्याचे त्याला कामं सर्वजण आटोपण्यात तयारीच असतात. इकडं सर्वजण जेवणाची तयारी करण्यासाठी आहेत. ही पालखी आहे, सुसज्ज असा टेंट टाकलेला आहे. कारण का पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे, थोडाफार वातावरण बिघडलेलं असल्यामुळे हे आमच्या डीजेची गाडी लागलीच. बापूचंही आगमन झालेलंच होतं. प्रतिमेचं हार वगैरे करून, पूजा वगैरे करून पारायणाला सर्व मंडळी बसलेली आहेत. त्यासोबतच बापूही पारायणाला बसलेली आहेत सर्वांसोबत. आजची ही वेळ, आजचा हा योग येणार नाही पुन्हा पुन्हा. गुरुवारांच्या सान्निध्यात हा योग होणार नाही पुन्हा पुन्हा. गुरुवारांच्या गोड अशा आवाजात हा योग कधी भेटणारही नाही पुन्हा. कारण का घरी असल्यावरती हा योग होणंही शक्य नाही आहे ना. त्यानंतर लगेचच आरती झाली. आरती झाल्यानंतर थोड्याच वेळात बापूंचं प्रवचन झालं व त्यानंतर लगेच पूर्ण समस्त दिंडी व आलेले सद्भक्त जेवण्याचा स्वाद घेताना. हे जेवण्याचं ठिकाण दुपारची वेळ म्हणजेच की काऊलगाववासियांनी दिलेली पंगत आहे व जेवण्यासाठी एक स्वीट आयटम असतो, दररोजच असतो. एखाद्या वेळेस सोडून दिला तर फक्त. बघू सर्वांसंग आपणही जेवण करू. जेवण्यासाठी आलूची भाजी, भात, चपाती, वरण आहे. इथून जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही इथून प्रस्थान करेल. याच्या पुढचा स्टॉप गंगाजी बापू, जे की गोदावरी काठी बसलेला आहे. सुंदर असं पाणी, डोळ्याला मनमोहून घेणारे दृश्य. जल ही जीवन आहे याप्रमाणे बापू गोदावरीला नमन करतानाचे काही दृश्य. गंगाजी बापूला येतानाचा प्रवास काऊलगावहून 4 किलोमीटर असून तिथं अल्प उपहाराची व्यवस्था केलेली होती. बालुशाही व फरसाण ठेवलेलं होतं बापूच्या स्वतः हाताने, जेणेकरून आशीर्वादाप्रमाणेच असेल ते. अल्प उपहारात बालुशाही, फरसाण आणि केळही होते. सोबतच पोलीसवालेही उपस्थित होते, जे की बापूंसाठी काही मदत लागली तर आम्हालाही सांगा म्हणून. आम्ही तुमच्यासाठी कधीही तत्पर आहोत म्हणून. फक्त तुम्ही आम्हाला सेवेचा एक संधी द्या म्हणून. बाकीची सर्व काही सोबती त्यांच्या सहकर्मी. त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या मुक्कामी पोहोचलो. त्यानंतर गावकऱ्यांनी स्वागत कसं केलं ते बघा. त्यानंतर मी प्री रेकॉर्डिंग आवाज म्हणजेच की लाईव्ह आवाज सोडणार आहे.
स्वागत वगैरे झाल्यानंतर मंदिरात सहज आगमन झालं. मंदिरात असे पंखे वगैरे मग सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या. नंदी असला म्हणजे महादेवाची पिंडमध्ये असणार आहे. तर आपण बघूत महादेवाची पिंड तसं काय आताच पूजा केल्यासारखी होती. गावाच्या जल्लोषाहून तुम्हाला कळायलाच असेल की या गावात भक्तगण किती आहेत, की साक्षात तसं काय थोड्या वेळापूर्वीच पूजा केल्यासारखे दिसत आहे. तर यानंतरचा व्हिडिओ हा इथंच थांबवून सरळ सकाळपासूनचाच व्हिडिओ याच्यानंतर चालू होईल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओज. व्हिडिओ थोडेफार काही बदल करायचे तर खाली कमेंटमध्ये सुचवा, ते होतील.